नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा आपल्या या YouTube चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण व्यवस्थेवरती भाष्य करणारं, कटाक्ष टाकणारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गंभीर अशी बाब किंवा बातमी या नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र टाइम मध्ये. बातमी कशावरती आधारित आहे तर जी काही शासनाचा मिळणारा निधी आहे त्या निधीच्या अभावी त्या शाळा बंद पडण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. ज्यातील अशा 57 शाळा आहेत पालघर जिल्ह्यामधील त्या, आणि त्यामध्ये असणारे 9वी ते 10वीचे वर्ग बंद, आणि याचाच परिणाम त्या शाळांमध्ये शिकणारे 6,500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येण्याची परिस्थिती. या संपूर्ण बातमीवरती आपण लक्ष केंद्रित करूयात व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही, आणि माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर टीईटीची तयारी करत असाल तर अत्यंत दर्जेदार बॅच सुरू झालेले शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यामध्ये मार्गदर्शन खुद्द स्वतः शिंदे सर आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. विशेष आणखीन एक बाब म्हणजे जे सेवेत असणारे रुजू असणारे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी अनिवार्य केले टीईटी, आणि खास त्यांच्यासाठी गुरुवारी 1.0 बॅचचं आयोजन आहे. बॅचचे सर्व डिटेल तुमच्या स्क्रीनवरती आहेत. लवकरात लवकर बॅच परचेस करा. त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉल करा आणि संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्या, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप लिंक दिलेली आहे, द विनर स्टडी ॲप. हे ॲप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि या वर्षीचं तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा. चला जाऊयात आलेल्या महत्त्वपूर्ण अशा बातमीकडे. बघा, हेडलाईनच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. काय म्हटलंय? निधी अभावी शिक्षणावरती वरवंटा पसरण्याची परिस्थिती आहे, आणि त्यामध्ये पालघर मधील 57 शाळातील 9वी 10वीचे वर्ग बंद पडण्याची परिस्थिती आहे. काय म्हटलंय बघा, पालघर जिल्हा परिषदेने निधी अभावी 57 शाळांमधील इयत्ता 9वी आणि 10वीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं त्या शाळेमध्ये असणारे 6,500 पेक्षा जास्त अधिक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य यातून धोक्यात आलेलं आहे. आणि त्या शाळेला शिकवणारे जे काही 68 कंत्राटी शिक्षक आहेत त्यांच्यावरती बेरोजगारीचं संकट ओढावलंय. राज्य शासनाच्या शिक्षण व ग्रामीण विकास विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेकडून 57 शाळांमध्ये 9वी व 10वीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यासाठी 68 शिक्षकांच्या मानधनाचा खर्च आदिवासी योजनांच्या अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून करण्याचे आदेश देण्यात आले. 2017 या आदेश कधी आला? 31 जुलै 2017 रोजी. आतापर्यंत जिल्हा परिषदेने सेस निधीतून दरवर्षी सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून या कंत्राटी शिक्षकांना दरमहा बघा 8,000 रुपये मानधन देण्यात येत होतं. मात्र विकास कामांच्या हा निधी शिक्षकांच्या वेतनावरती खर्च होत असल्याने हे वर्ग बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आदिवासी विकास विभागाकडे निधी मागवण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला. मात्र आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत तरतूद नसल्याचं कारण देत प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. अखेर शासन स्तरावरती कंत्राटी शिक्षकांच्या पदांना मंजुरी व निधी उपलब्ध होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात इयत्ता 9वी व 10वीचे वर्ग 30 एप्रिल पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. बघा, त्यामुळं संबंधित त्या शाळेमध्ये शिकवणारे 68 कंत्राटी शिक्षकांवरती बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एक तात्पुरती उपाययोजना म्हणून त्यांचे समायोजन खाजगी माध्यमिक शाळा किंवा शासकीय आश्रमशाळेमध्ये करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 10 जून पर्यंत एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याचं आश्वासन किंवा असे निर्देश प्रशासनाने दिलेले. यावरती एक अपील सुद्धा आहे, याचिका सुद्धा आहे प्रशासनाकडे. ते काय म्हणतात त्याच्यामध्ये तर कंत्राटी शिक्षकांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा परिषद प्रशासनाने अपील याचिका दाखल केली आहे. सेस निधी कंत्राटी शिक्षकांच्या मानधनावरती खर्च होत असल्याने आदिवासी क्षेत्रातील विकास व शैक्षणिक योजनांवरती परिणाम होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. शासनाकडून पदांना मान्यता व निधी उपलब्ध होईपर्यंत हा निर्णय कायम राहील असं शिक्षण अधिकारी सोनाली मातेकर यांनी सांगितलं. पण या संपूर्ण घटनाक्रमांच्या दोन्ही बाजू आपल्याला समजतात. एकतर त्या विद्यार्थ्यांवरती त्यांचं भवितव्य धोक्यात येणं होणारी घटना, आणि त्याच्या मागे जी काही म्हणजे बंद करण्यामागचं जी काही असणारं स्पेसिफिक कारण
रिझन हे सुद्धा आपल्याला लक्षात येते. त्यामुळं याच्यावरती तात्काळ उपाययोजना व्हाव्यात आणि त्या विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती अशी परिस्थिती न येऊ. बघूयात आपण भविष्यामध्ये या संपूर्ण घटनाक्रमावरती काय पुढे जाऊन घटना किंवा यातून मार्ग काढला जातो हे देखील बघूयात. माहिती शेअर करायला विसरू नका. आवडले असेल लाईक करा. चला विद्यार्थी मित्रांनो, थांबतोय इथं. पुन्हा भेटू अशा महत्वपूर्ण अपडेट्स. गुड बाय अँड टेक केअर.